मित्रांनो, कारल्याची भाजी म्हटलं की सगळ्यांना कडूच लागते. कारलं कुणालाही आवडत नाही सहसा खायला. पण आज आपण अशा पद्धतीने हे कारलं बनवणार आहे की लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच हे कारलं खूप आवडेल. त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे कारले घेतले आहेत. हे कारले आपण मधोमध कापून घ्यायचे आहेत. चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे कारले आपल्याला. मधोमध कापल्यानंतर यामध्ये ज्या बिया असतात त्या पूर्ण आपण सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही या कारल्याची रेसिपी एकदा बनवून बघा. अजिबात कडू न लागणारे हे कारलं आपल्या आरोग्यासाठी तर चांगलं असतंच. खूप बहुगुणी असं हे कारलं औषधीयुक्त आहे आणि ते खाल्लंच पाहिजे आपल्याला. लहान मुलं तरी कारल्याची भाजी खायला नाटकं करतात, पण त्यांना न सांगता जर का तुम्ही अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवाल तर ते त्यांनाही खूप आवडेल, कारण की अशा पद्धतीने तुम्ही बनवाल ते अजिबात कडू लागत नाही. आता बघा, मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. याच्यातील पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत अशा. आणि आपण आता याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. अगोदर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर एका पातेल्यात गरम पाणी करून 10 मिनटे आपण हे कारलं उकळवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आपल्याला, त्याच्यात थोडं मीठ घालायचं आहे. 10 मिनटं फक्त 1-2 उकळी आल्यानंतर हे कारले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता त्याच्यात मसाला भरण्यासाठी आपण मसाला तयार करू. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले बारीक चिरून, अद्रक लसूण तसेच जिरे आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण भाजलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 3 चमचे लाल तिखट घालून बारीक वाटून घेणार आहे. हे वाटण हे बघा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. जास्त जाड ठेवायचे नाही आपल्याला. हे शेंगदाण्यांचं कूट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपले कारलेसुद्धा चांगले उकळून झालेले आहेत. ते आपण थंड करून घेऊ. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी. कारले असे पाण्यात उकळून घेतल्यामुळे त्यांचा कडूपणा निघून जातो आणि ते जास्त कडू लागत नाही. आता एका खलबत्त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि जिरं कुटून घ्यायचं आहे बारीक. त्याच्यानंतर एका कढईत 1 पई तेल टाकून त्याच्यामध्ये आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपण जे आलं, लसूण आणि जिरं कुटलेलं होतं ते याच्यात घालायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद, गरम मसाला घालायचा आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते सुद्धा याच्यात घालायचं आहे आणि थोडं मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं परतून घ्यायचं आहे. आता कारल्यामध्ये भरण्यासाठी हा आपला मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी इथे आमचा खानदेशी गरम मसाला वापरणार आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही एव्हरेस्टचा चिकन किंवा मटन मसाला सुद्धा याच्यात घालू शकता. थोडी कोथिंबीर याच्यात आपण घालून घ्यायची आहे. आता बघा, आपला हा मसाला तयार झालेला आहे आणि हे कारलेसुद्धा थंड झालेले आहेत. आता याच्यात आपण भरून घ्यायचा आहे. हा पूर्ण मसाला व्यवस्थित दाबून आपण या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपण एक करून पूर्ण कारल्यांमध्ये हा मसाला भरला आहे. थोडंसं कढईत तेल घालून आपण आता हे कारले थोडे तळून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनटं फक्त तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे तळून झाल्यानंतर आता ते आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. हे बघा, तेलामध्ये तळल्यामुळे ना हे कारले कडू लागत नाही जास्त
आता त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण जो मसाला आपला उरला होता तो घालणार आहोत. या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. फक्त 5 मिनिटं याला आपण शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वरती मसाल्याला तेल सुटल्यानंतर हे तळलेले कारले आपण त्याच्यात घालून घ्यायचे आहे आणि फक्त 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. ते पाण्यात उकळल्यामुळे आणि तळल्यामुळे आपले कारले शिजलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना जास्त शिजवण्याची काही गरज नसते. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की बनवून बघा. ही कारल्याची भाजी तुम्हाला खूपच आवडेल. भाजी खायला खूपच छान लागते, अजिबात कडू लागत नाही. अगदी लहान मुलंसुद्धा ही कारल्याची भाजी अगदी आवडीने खाऊ शकतात. रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ही भरली कारल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.